हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सिटी क्रिएशन. मागच्या भागात आपण या रेडवाल्या कटोरी ब्लाऊजची आपण कटिंग पाहिली, ड्राफ्टिंग पाहिली सॉरी. तर आता आपण याची स्टिचिंग बघणार आहोत. तर ही आहे कटोरी, योगपट्टीचा भाग, हे साईडचा भाग आणि बॅक पार्ट, स्लीव्ज. अशा प्रकारे तर आपण सगळ्यात आधी स्लीव्जची स्टिचिंग करून घेऊया. खालच्या स्लीवच्या खालच्या साईडला जर का तुम्हाला 1 इंच, 1.5 इंच किंवा 1/2 इंच तुम्ही फोल्डिंगसाठी ठेवू शकता. हे मला वरचा भाग समजला पाहिजे त्याच्यासाठी मी याला आधीच मार्क करून घेतला आहे. तुम्ही पण मार्क करून घ्या जेणेकरून तुमचा मागचा पार्ट, समोरचा पार्ट असं काही तुमचं चुकीचं होणार नाही. हे 1/2 इंचावरून शिलाई मार्जिन ठेवणार आहे आणि इथून मला किती इंचाची बाई पाहिजे हे तुम्ही मोजून घेणार आहे. तर मला पाहिजे आहे 7.5 इंचाची बाई किंवा 8 इंच बी घेऊ शकता, तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी. आणि खालचा जेवढा भाग उरला आहे तेवढा मी फोल्ड करून घेणार आहे. 1.5 इंच घेऊ शकता तुम्ही फोल्डिंगला, 1 इंच घेऊ शकता, 1/2 इंच घेऊ शकता. कधी कधी कपडा कमी पडतो त्याच्यामुळे आपण फोल्डिंगला भाग कमी घेतला तरी चालतं आहे. आणि आपल्याकडे भरपूर कपडा असेल तर तुम्ही 1 इंचापर्यंत त्याची फोल्डिंग घेऊ शकता. आता 1 इंच मी मागून मार्क केलेलं आहे. तर इथून पण आपल्याला जेवढे मागची मार्किंग आहे तेवढंच करायचं आहे. वरी 1/2 इंच आणि आपली बाई आहे 7.5ची. तर आपण हे जे मार्किंग केलेलं आहे तिथून आपण स्केलनी आखून घ्या. तुम्हाला वाटत असेल, नाही आखलं तरी चालते, कारण की जे आता कळतंच ना. आता हे मार्किंग इथून केलेली आहे, आपल्याला इथूनच शिलाई घ्यायची आहे. तुम्ही अशा प्रकारे इथं जिथे मार्किंग आहे तिथं तुम्ही हाताच्या नखानं त्याला प्रेस करून घेऊ शकता आणि त्याला मार्किंग तुम्ही याची मार्किंग होऊ शकते तशी पण. तर आता आपण इथून एक शिलाई घेऊया. मी प्रेस कपड्यावर तिथं मार्किंग याच्यासाठी प्रेस केलेलं आहे. हे नंतर तुम्ही तुरपाई बी करू शकता ह्याच जागेवर, पण मग कपडा खालीवरी होऊ नये. जेव्हा आपण फिटिंगला हे करतो तेव्हा बरोबर व्यवस्थित कपडा तेवढाच फोल्ड झाला पाहिजे. त्यासाठी मी इथे पहिले एक स्टिच घेतलेली आहे. तुम्ही न घेता नुसतं फोल्ड करून ठेवू शकता. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जेव्हा तुम्ही फिटिंग मार्किंग करता वगैरे तेव्हा तुम्ही याला सरळ असं तुरपाई करून, तुम्ही आता तुरपाई केलेली आहे तर असं तुरपाई करून नंतर याला आता मी हे जसं हे केलेलं आहे ना, फोल्ड केलं आहे, तसं तुम्ही नंतर त्याला तुरपाई बी करून घेऊ शकता. मी आधी स्टिचिंग घेतलेली आहे. कोणाला स्टिचिंग आवडते, कोणाला स्टिचिंग आवडत नाही. तर कधी कधी आपला तुरपाई साईडला तुरपाई केलेली ती कधी कधी उसवून जाते. त्याच्यासाठी मग मी हे एक सेफ साईड म्हणून आपली बाही जे उलटी पडली नाही पाहिजे, मधातला भाग बाहेर नाही आला पाहिजे, त्याच्यासाठी इथं पहिले शिलाई मारून घेते. तर स्लीव्सची शिलाई मारून झालेली आहे. तर आपण बॅक पार्टला आता आपण शिलाई स्टिचिंग करून घ्या बॅक पार्ट. तर हे जो आहे तो सहसा 4.5 वर घेतात. कोणी जे आहे ना, फिटिंग जी मार्किंग आहे आणि हा मधातला भाग यांच्या दोघांचं सेंटर घेऊन मग नंतर करत असतात. आणि हे 4 इंच मी उंचीला घेतलं आहे. 4.5 इंच त्याला मार्क केलेला आहे. तिथपर्यंत 4.5 इंचावर आपण मागचा टक्स घेणार आहोत. मागून दोन्हीकडून आपल्याला बरोबर समजता आला पाहिजे, नाहीतरी आपण ह्या मार्किंग पण मोजून पण घेऊ शकतो 4.5 इंचावर. आणि उभी आहे आपल्याला 4 इंच, म्हणजे 4 इंच घ्यायची आणि टक्सची मार्किंग मिडलमधून घ्यायची आहे 4.5 इंचापर्यंत. तर असं 1 इंचापर्यंतचे तुम्ही 1/2 इंच दोन्हीकडून पकडून 1 इंचाची मग तुम्ही अशी मार्किंग करून घेऊ शकता. हा झाला आपला 1 इंचाचा टक्स बॅक साईडचा. दोन शिलाई मारून घ्या तुम्ही. 1 मारली तरी चालतं आहे, 2 मारल्या तरी चालतं आहे, पण शिलाई उसू नये त्याच्यासाठी आपण दोन शिलाया मारून घेऊया. आता एक साईडची मारून झालेली आहे. तर आपण दुसऱ्या साईडची पण सेम मार्किंग 1/2 इंचावर पकडून याला आपण टक्स देऊ शकतो. हे वरचं जर का तुम्हाला कॅपसारखं वाटत असेल तर अजून नाही का थोडंसं 0.25 किंवा 1/2 इंचापर्यंत तुम्ही अशी सरळ शिलाई नेऊ शकता, जेणेकरून ना तुम्हाला नाही का इथे टक्स जाणवणार नाही, वरच्या साईडला खोप्यासारखं जाणवणार नाही, तुम्हाला प्लेन वाटेल. आता हा कितीपर्यंत आहे त्याच्या मला आता खाली फोल्डिंगसाठी जो कपडा लागणार आहे
त्याच्यासाठी मग आता कपडा लागणार आहे. तुम्ही 2 इंचचा पण घेऊ शकता, 2.2 पर्यंतचा पण घेऊन शकता. आता ह्यामध्ये मला सवय की हे स्ट्रेट तिरपण गेलं पाहिजे. त्यासाठी आहे ना इथून मी हाफ इंच वरपर्यंत दोन्हीकडून साईडनं कट करून घेते. त्याच्यामुळे जे आहे ना मागच्या साईडला जो आपल्या इकडून पाठीकडे आणि पाठीचा भाग जो समोरच्या साईडला असा थोडासा फोल्ड झाल्यासारखा वाटतो, गोल झाल्यासारखा वाटतो. वरची जी आपली पाठीचा भाग आहे ना तो असं वर उचलल्यासारखं होत नाही. याच्यामुळे मी असं स्ट्रेट एकदा कट करून घेते. आणि आता आपल्याला लागणार आहे याला पट्टी फोल्ड करण्यासाठी. तर तुम्ही याला पहिले आता मार्किंग करून घेऊ शकता, तुम्हाला किती इंचाची लागू शकते तेवढी. आणि मग मला इथे लागत आहे 10.5ची, म्हणजे 10.5ची म्हटलं पूर्ण झाली आता आपली 21ची. मग आता आपल्याला 21 इंचाची लांब पट्टी लागणार आहे. तर तुम्ही ती पट्टी 2 इंचापर्यंत पण घेऊ शकता. हा उरलेला कपडा आहे. त्याच्यात मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की आपण हा उरलेल्या भागामधून खालच्या पट्ट्या आपण कापून घेणार आहोत. तर तुम्ही 2 इंच घ्या, दीड इंच नका घेऊ, सहसा 2 इंचापर्यंत तुम्ही हे स्टँडर्ड साईज आहे, म्हणजे नेहमी सगळेजण 2च इंच घेतात. तर तुम्हाला जास्त अजून मोठी पाहिजे असेल तर तुम्ही 2.2ची घेऊ शकता. 2.2ची घेतलेली आहे. आणि अशी फोल्ड करून घ्या, म्हणजे तुम्हाला समजते. आता फोल्ड करून घेतल्यानंतर आपल्याला कळते बाबा नाही एवढी लागते नाही लागत. तुम्ही तसं मार्किंग करून कट करून ठेवू शकता. मी आता घेतली आहे 2.5ची. अशी एक सरळ लाईन आखून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल तुमची जे कटिंग करताना तुमचा कपडा इकडे तिकडे जाणार नाही. 2 फोल्ड असताना बी कट करू शकता, पण 2 फोल्ड असताना जी मला याच्यापेक्षा लांब पट्टी निघणार होती, त्याच्यामुळे मी याला सिंगलच फोल्ड करून कट करत आहे. तुम्ही याला नंतर मार्किंग केल्यानंतर मोजून बी बघू शकता की तुम्हाला एवढी लागतं का नाही लागत, जेणेकरून तुमचा नाही का एक्स्ट्राचा कपडा कट होणार नाही. पण आता आपण मोजून घेऊ आपल्याला किती लागत आहे. तर आपल्याला लागत होती 21 इंचाची. तर आपण इथे मार्क करून घेऊ 21 इंचापर्यंत आपल्याला किती लागतं. 21 इंचाची थोडंसं तुम्ही हाफ इंच अजून जास्त घेऊ शकता. 21 म्हणजे 21.5 पण घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला जेणेकरून कपडा कमी होणार नाही. आता मी इथे अर्धा इंच कपडा मार्किंगच्या वर पण कट करून घेतलेला आहे. माझा नवीन चॅनल आहे. मागचा जो चॅनल होता माझा श्री मेकअप चॅनल म्हणून होता, त्याच्यामध्ये मी व्हिडिओज टाकलेले होते माझ्या हातावर मी आईज बनून. पण तो माझ्याकडून ईमेल आय डीचा पासवर्ड माझ्या लक्षात नाही आलं, त्याच्यामुळे ते माझी आय डी ती रिकवर नाही करता आली मला. तर मग मी नवीन चॅनल ओपन केलेला आहे. तर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर प्लीज याला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी शेअर करा, लाईक करा. तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना माहीत होईल किंवा नाही आपल्याला सिम्पलमध्ये पण वेगवेगळ्या टेक्निक्सनुसार आपल्याला कसं काय ब्लाऊज शिकता येईल. जे बिगिनर्स असतात त्यांच्यासाठी याच्यामध्ये भरपूर महत्त्वाच्या ट्रिक्स अँड टिप्स आहेत. ह्या मी तुम्हाला याच्यासाठी हे केलेलं आहे की जो आपण खाली टक्स दिलेला आहे त्याची जी पट्टी आहे ती बाहेरच्या साईडनं वळवायची आहे, त्या साईडनं. कधी कधी ना मागच्या साईडला नाही का कपडा थोडासा असा उचलल्यासारखा होतो मागचा पार्ट. त्याच्यावर सोल्युशन आहे की जे तुम्ही टक्स मारता त्याच्या जे हे पट्ट्या हे खाली उरलेला भाग हे तुम्ही त्या असा अपोजिट साईडला जर का केला तर जेणेकरून तुम्हाला तिथे की दोन्हीकडून जे जो पार्ट आहे तो दोन्हीकडून ओढला जाईल आणि तिथे तुम्हाला तुमची मागची पट्टी अशी वर उचलल्यासारखी जाणार नाही. ते इथे हाफ इंचाची मार्किंग घेऊन तुम्ही त्याला स्टिचिंग करू शकता. हाफ इंचाची तुम्ही शिलाई मार्किंग करून घेऊ शकता. आणि छोटे छोटे कट्स घ्या, तुम्हाला गरजेचं असेल तर घ्या. याने काय होते, छोटे छोटे कट्स केल्यामुळे कपडा इथे व्यवस्थित बसतो. आणि याच्या खाली जो पट्टी आपण मार्किंग केल्यानंतर जे भाग उरतो ना हा खालचा, हा आपण या साईडला दाबायचा. म्हणजे म्हणतात त्याला अस्तरच्या साईडला दाबतात, मार्किंग करून दिलेलं आहे मी, वरच्या साईडला दाबायचा.
तुम्हाला व्हिडिओ रिपीट करून पाहिजे गरज नाही आहे. मी इथे मार्किंग तुम्हाला करून दाखवले, त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा स्टॉप करून झूम करून काही बघायचे पुन्हा गरजच नाही भासणार. अतिशय सोप्या रीतीने एकदम हळूशीर मी सगळ्या व्हिडिओ हा अपलोड करत आहे, जेणेकरून कोणाला पण स्पीडमध्ये व्हिडिओ टाकला ना तर व्हिडिओ समजत नाही. मी याला स्पीडच नाही लावलेली आहे. तुम्हाला व्यवस्थित हळूशीरपणे साध्या ब्लाऊजची मी कटोरी ब्लाऊजची सांगितलेली आहे, स्टिचिंग सांगितली. असंच तुम्ही नाही का अस्तरच्या ब्लाऊजची पण स्टिचिंग करू शकता. आता खालचा जो कपडा आहे उरलेला तो आपण या साईडला वरच्या साईडला आपण दुमडून घेणार आहोत आणि याच्यावर आपण स्टिच करून घेणार. व्यवस्थित तुम्ही त्याच्या कडेला स्टिच करून घ्या, जेणेकरून तुमचा खालचा कपडा वर दिसणार नाही. याला पॉइंटची स्टिचिंग पण म्हणतात. असं करून आपल्या खालची पट्टी आपल्याला मागच्या पार्टला जॉईन झालेली आहे. आता मी मागची पट्टी मला किती इंचाची पाहिजे त्यासाठी मी याला माझा मार्किंग म्हणजे 13ची पाहिजे, तर मग हे पूर्ण किती होईल 26ची होईल. 26 इंचाचीला पट्टी तयार झालेली आहे. आणि आपण तुम्हाला A1.2ची 1.5 इंचाची 1.25 इंचाची तुम्ही नाही का यांना क्रॉसपट्टी कट करून घेऊ शकता. तुम्ही या क्रॉसपट्ट्या कट करून घेतलेल्या आहे. कोणी काय करतात, आधी पहिले समोरचा भाग आणि मागचा पार्ट स्टिच करून घेतात, त्याच्यानंतर त्यांना जो कपडा लागतो तो जॉईंट करून घेतात. बट मी आधी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला की मागच्या पार्टला वेगळी हे केलेली आहे, गोटपट्टी बनवली आहे आणि समोरच्या याला दुसऱ्या पट्टीची गोटपट्टी बनवली आहे. तुम्ही असं पण करू शकता आणि त्या टाईपनं पण करू शकता. त्या टाईपचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेन. आणि या टाईपचा तुम्हाला समजला पाहिजे, प्रत्येक गोष्ट कशी आहे काय आहे, जोपर्यंत चुकणार नाही तोपर्यंत समजणार नाही. आणि कोणती गोष्ट कशी करायला हवी हे जर का तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही बऱ्याच चुकापासून लांब राहू शकता. याची फिनिशिंग आणि त्याची फिनिशिंग तुम्ही जेव्हा स्टिच कराल, जेव्हा कस्टमर तुमच्याकडून तो वेअर करून घेईल, ब्लाऊज तुम्ही कस्टमर करून वेअर करून घेईल, तेव्हा त्यानं फिनिशिंग कशी दिसन कसं वाटेल याच्यावर मग तुम्हाला स्वतः शिवल्यावरच तुम्हाला ते कळून येईल. असं 1/2 इंचापर्यंत तुम्ही याची शिलाई मार्जिन घेऊ शकता आणि याला तुम्ही स्टिच करून घ्या आणि उरलेला भाग तुम्ही कट करून घ्या. याच्यामध्ये आता जिथे गोल साईड आहे, गोल भाग येतो असा, तिथे तुम्ही हे असे छोटे कट्स घेऊन घ्या. पूर्ण याला कट करायची गरज नाही आहे, कारण की आपल्याला कपडा कुठं सरळ झाला पाहिजे, इथं जे आपली ही आहे ना गोल भाग तिथे, इकडे जी मी ते सरळच्या याच्यावर केलेली आहे तिथं नाही केली तरी चालते. पण जर का तुम्हाला हवे आहे व्यवस्थित कपडा बसला पाहिजे तर तुम्ही त्याला करू शकता. थोडं कट करून घ्या आणि हे आता हा जो उरलेला भाग आहे तो आपल्याला आतमध्ये दाबायचा आहे, जेणेकरून आपल्याला एक गोल पट्टी मिळेल. हे असं दाबल्यानंतर याला असं पकडायचं आणि अशी गोल तुम्हाला एक चांगली पायपिंग मिळेल. आता रेडीमेड पण गोट आलेले आहे मार्केटमध्ये, पण आता सहसा साध्या ब्लाऊजला कोणी लावत नाही, कोणी लावतात, कोणाला त्यांच्या कपड्याचीच आवडते, कोणाला आपण रेडीमेड आणले ते पण चालतात. पण तुम्हाला जर का ही पण तुम्हाला आली पाहिजे त्याच्यासाठी मी जसं शिवून दाखवत आहे तुम्ही तशा प्रकारे केली तरी तुम्हाला एकदम व्यवस्थित चांगली गोल अशी पट्टी मिळते. काही वेळा अंदाजा जो हा कपडा नसतो का तो
खराब येतो, म्हणजे तेवढा टिकाऊ नसतो. तर तुम्ही जे पायपिंगची जी पट्टी घेतलेली आहे ना, तुम्ही 1.5 इंच घ्या, 1.5 इंच घ्या. आता आपण यामध्ये 1.2 घेतलेली आहे ना, म्हणजे 1.25 घेतलेली आहे. तर तशी तुम्ही न घेता थोडीशी अजून 25 जास्त, म्हणजे 1.5 इंचापर्यंत घेतली तरी तुम्हाला व्यवस्थित येऊन जाईल. म्हणजे त्याच्यातून जो छोटे छोटे काय म्हणतात त्याला, छोटे छोटे धागे जे बाहेर निघतात ना, ते तुम्हाला तेवढे कवर होऊन जातील. हळूहळू एकदम हळूशीर व्हिडिओ दाखवलेला आहे मी, तुम्ही झूम करून पाहू शकता तुम्ही हा व्हिडिओ. धागा तुटलाय माझा मशीनचा, तर तो मी पुन्हा याला धागामध्ये टाकून आणि सुईमध्ये धागा टाकून पुन्हा स्टार्ट करून घ्या. कधी कधी ब्लाऊज असं असतात की त्याच्यामध्ये धागा बसत नाही, सुई बसत नाही, तर तुम्ही त्याला व्यवस्थित एकदा पहिले तुमची जी सेटिंग आहे ते चेंज करा. कमी जास्त त्याची शिलाईची स्पीड कमी करा. कधी कधी त्याला जर तुमची सुई असते ती व्यवस्थित बसलेली नसते, त्याच्यामुळे असे प्रॉब्लेम येऊ शकतात. तर धागा जर का सारखा तुटत असेल तर तुमचा सुईचा प्रॉब्लेम असतो. तर तुम्ही पुन्हा सुई त्यांच्या खाली घसरलेली असते, आपण नेहमी चालून ती थोडीशी व्हायब्रेशनमुळे खाली घसरलेली असते, तर तिथे नट दिलेला असतो, तर त्यांना ढिला करा, पुन्हा सुई काढा आणि व्यवस्थित पुन्हा फिटिंगनुसार वरपर्यंत सुई, तिथे वर थोडी जागा असते तिथपर्यंत तुमची सुई अशी व्यवस्थित परफेक्ट बसली पाहिजे, तिथपर्यंत बसवा आणि त्याच्यानंतर तुम्ही स्टिचिंग चालू करा. अशा प्रकारे आपण गोल गोल एकदम व्यवस्थित हळूवारपणे पायपिंग बनवून घेणार आहोत साध्या ब्लाऊजची. पायपिंग हळूहळूच बनवायची असते, त्याच्यात काही करायची काही गरज म्हणजे तुम्ही म्हणसाल की बुवा नाही हे एवढ्या स्लो बनवायची, प्रोफेशनल लोक एवढ्या स्लो काही नसते तसं. आपल्याला जसं जमतं तसं ट्राय करायचं असतं. मी याच्यासाठी स्लो करत आहे की तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओमध्ये व्यवस्थित प्रकारे दिसली पाहिजे, अशी गोलसारखी तुमची व्यवस्थित तुमची पायपिंग अशी गोल येईल. तुम्ही एकदा माझ्या वेनं ट्राय करून बघा. तर आपण आता कटोरीचा भाग मार्किंग करून घेणार आहोत आणि आता आपण याची स्टिचिंग करून घेऊया. या कटोरीचा आपण आता सेंटर घेतला, सेंटर घेऊन खाली आपल्याला इथून खाली 1.5 इंचापर्यंत मार्किंग करून घ्यायची आहे. आणि या साईडला 1.5 इंच आणि या साईडला 1.5 इंच अशी करून दोन्हीकडून 1.5 इंचाची मार्किंग, म्हणजे 3 इंचाची आपली टक्स झाला पाहिजे. आणि हा असा जॉईन करून घ्यायचा. स्केलनं बी करू शकता तुम्ही, तुमच्याकडे स्केल असेल तर स्केलनं पण करा, यानं पण चांगली येते. पण तुम्हाला ते प्रॅक्टिसनुसार असतं, तुमच्या जशी प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला तसं फिनिशिंगनं काम करता येईल. जेवढी प्रॅक्टिस चांगली असेल तेवढी फिनिशिंग असते. याच्यावर तुम्ही तुमची मार्किंग उमटून पण घेऊ शकता आणि सेम तुम्ही तसं जसं पहिल्या याच्यावर केलं आहे तसं पण करू शकता. मी तुम्हाला पुन्हा याच्यासाठी सांगत आहे, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पुन्हा पहिले सेंटर घ्या, खाली 2.5 इंचापर्यंत मार्किंग करून घ्या हाईट त्याची टक्सची, आणि दोन्हीकडून 1.5 इंच अशी त्याची टक्सचा रुंदी घ्या, जेणेकरून हा 1.5 इंच आणि हा 1.5 इंच म्हणून 3 इंचापर्यंत तुमची मार्किंग झाली पाहिजे. टक्स झाला पाहिजे 3 इंचाचा. आता हे मी मोजत आहे या दोघांच्या टक्सची उंची. आता या साईडची जेवढी बाई असेल तेवढीच त्या साईडची आली पाहिजे. आणि हे असं कमी जास्त होत असेल तर तुम्ही याला काय करून घेऊ शकता, असं कट करून घेऊ शकता. पण तुम्हाला वाटतं असं सध्या कट नाही करायचं आपल्याला, आपली जेव्हा तुम्ही पूर्ण याला जेव्हा कटिंग करून घेता तेव्हा तुम्ही याला मग नंतर कट करून घेऊ शकता.
आता आपण याला योगपट्टी जॉईन करून घेणार. काय करता, एक सिंगल योगपट्टी पहिले जॉईन करतात, मग त्याला पूर्ण ब्लाऊज उलटं करतात, त्याच्यानंतर मग पूर्ण दुसरीवाली योगपट्टी जॉईन करतात, म्हणजे खालची शिलाई दिसत नाही. कोणी काय करतात, पूर्ण दोन्ही पण योगपट्टी पहिले एक सिंगल योगपट्टी जॉईन करून घेतात, त्याच्यानंतर पूर्ण जॉईन करतात. हे असं पण तुम्ही कट करून घेऊ शकता. का तुम्ही जेव्हा योगपट्टी घालून लावाल ना, तर तुम्हाला समजूनच येते याच्यात एवढा भाग कमी आहे, एवढा भाग जास्त आहे. तर आपण जेव्हा जॉईन करतो तर तेव्हा आपल्याला म्हटलं ना तुम्हाला, किंवा तुम्ही आधी पहिले याला स्टिचिंग करून घ्या पूर्ण, आणि जेव्हा उरलेला भाग असतो तेव्हा कट करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही पहिले टक्स म्हणजे कटोरीचा टक्स टाकून घ्या. त्याच्यानंतर साईडची जो पट्टीचा भाग आहे साईडचा, तो पूर्ण त्याला जॉईन करून घ्या. हे एक मी जॉईन करून टाकलेलं आहे आधीच. व्हिडिओ खूप लॉंग होईल ना त्याच्यासाठी. त्यानंतर आपण हे खालचा योगपट्टीचा भाग याच्यावर लावले, आणि हे मी उलट्या याच्यासाठी दाखवत आहे. हे बघा, इथे मी डबल स्टिच केलेला आहे, आणि जो जो टक्स घेतलेला आपण कटोरीचा, त्याला असं एकदम चापट एका साईडला दाबलं नाही की दुसऱ्या साईडला दाबलं नाही, त्याला मी फक्त सरळ वर त्याचा टोक दिसला जाईल या डायरेक्शननं त्याला स्टिच केलेला आहे. हे जो भाग आहे तो असा वर ठेवायचा, आणि इथून आपल्याला एक स्टिच याच्यावर तुम्ही ॲरो करून दाखवलेलं त्या साईडला तुम्ही जे पट्टी आहे ते वरी दाबायची, आणि याच्यावरून एक एक शिलाई मारून घ्यायची. अशा मार्किंग एक्स्ट्राचा जो पण काही बाहेर आलेला कपडा किंवा कागद काही असेल तो तुम्ही कट करून घेऊ शकता. धागे दोरे बाहेर आले अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. याचा पॉईंट किती चांगला आलेला आहे. सेम आता आपल्याला क्रॉसपट्ट्या जॉईन करायच्या वरच्या. तर लेफ्ट साईडला आहे जो नाही का आपल्याला हुक आयपट्टी लावावी लागते, आणि राईट साईडला आपल्याला आयपट्टी लावावी लागते. तर आपण राईट साईडला जी पण घेतो ते 4 इंचाची आपली पट्टी असली पाहिजे, जेणेकरून आपण तिथे बटन किंवा कास गुंडे जे आपल्याला करायचं आपण ते तिथे करू शकतो. तर घ्यायचा 4 इंचाचा, आणि खालून त्याला 1/2 इंचापर्यंत त्याला शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्राचा जर का तुम्हाला वाटत असेल वाकडा तिकडा भाग असेल तर तुम्ही त्याला कट करून घेऊ शकता. असे पार्ट उलटा ठेवायचा, त्याच्यावर असा मिडल करायचा यो पाटीचा भाग, आणि त्याच्यावर अशी शिलाई मारून घ्यायची 1/2 इंचाचा गॅप घेऊन. 0.2 पण घेऊ शकता आणि 1/2 इंच पण घेऊ शकता, पण मी 1/2 इंच सहसा घेते, कारण की कधी कपडा जो असतो तेवढा घट्ट नसतो, तो शिलाई सोडून देतो. त्याच्यामुळे 1/2 इंच मॅक्झिमम जरी किती झालं तरी 1/2 इंचपर्यंत तुम्ही शिलाई मार्जिन घेत जा. सो वरपर्यंत मार्किंग करून घ्या, उरलेला भाग कट करून घ्या. हा वाला फोल्ड आहे तो त्या साईडला दाबून वरची पट्टी त्यावर लावून आता याच्यावरून एक शिलाई घेऊन घ्या. तुमचा कपडा बसत नसेल तर त्याच्यावरची जी फुटवा असतो त्याला उचला, व्यवस्थित ठेवा, आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढची शिलाई मारा. तर कसं पण चाललंय चालू नका देऊ. तुम्ही व्यवस्थित तुमचं जर आता तुमची प्रत्येक गोष्टीला फिनिशिंग जर का दिसेल, प्रत्येक गोष्टी तुम्ही जर का स्वतःला ब्लाऊजवर लक्ष देऊन करत असाल तर तुमची एंडिंगला जे फिनिशिंग दिसेल, साधा असो, अस्तरचा असो, 4 टक्स असो, 1 टक्स असो, कोणता पण ब्लाऊज असू द्या, तर तुमची जेवढी फिनिशिंग दिसेल तेवढे तुमचे कस्टमर तुमच्याकडे आकर्षित होईल, आणि तुमची तेवढी सेलिंग होईल, तुमची सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. त्याच्यासाठी प्रत्येक ब्लाऊज तुम्ही एकदम व्यवस्थित फिनिशिंगनं शिवा. साधा असो, कटोरीचा असो, अस्तरचा असो, कोणता पण असो तर तुम्ही एकदम तुमचा मन लावून जर का परफेक्ट
तुम्ही जर का 100% दिलं, तुम्ही एका साध्या ब्लाऊजवरून पण तुम्ही बरंच काही खूप सारे कस्टमर गेन करू शकता. ही आता आपण पट्टी घेणार आहोत, तर आपण ही 2 इंचाची घेणार आहोत किंवा तुम्ही 2.5 इंच घेऊ शकता, 2.2ची पण घेऊ शकता. जर कधी तुम्हाला जास्त लागत असेल ते घेऊ शकता, तर ही 2 इंचाची घेऊ शकता. याची स्टँडर्ड साईज आहे 2च इंच. पण कधी कोणाला जास्त तो जर का कपडा जर का तुमचा तेवढा टिकाऊ नसेल तर तुम्ही थोडीशी जास्त घ्या, कारण की जेणेकरून आपण त्याला कपडा जास्त याच्यामध्ये दाबू शकतो, शिलाई मार्जिनमध्ये दाबू शकतो. त्याच्यामुळे मग आपला जो कपडा आहे तो उसकणार नाही आणि जास्त करून इथंच ताण निर्माण होतो आणि त्याच्यामुळे जे हुक आणि लूपच्या पट्ट्या असतात ना, ते काही दिवसानंतर खराब होऊन जातात. हुक खराब होतं, त्याचे सगळं ते ब्लाऊजचे धागे निघून येतात. तर तुम्ही थोडीशी जास्त मार्जिन का घेतलेली असली, जसं दाबून ठेवलेला असता कपडा, तर तो तुम्हाला तेवढा ताण जाणवणार नाही. घालून तुम्ही अर्धा इंच, हाफ इंच, 0.25 इंची तुम्ही त्याला डबल शिलाई मारून घेऊ शकता वरचा कपडा. आणि आता ही जी लूप पट्टी आहे हुक पट्टी आहे आता तुम्ही याला लावून घ्या. याला फोल्ड करा आणि या कपड्यावर ठेवून त्यांना तुम्ही हाफ इंचापर्यंत मार्जिन ठेवून, शिलाई मार्जिन ठेवून याच्यावर शिलाई मारून घ्या. उरलेला भाग तुम्ही कट करून घेऊ शकता. आणि थोडंसं कट मीच स्वतः मारत असते याला, की बाबा माझा कपडा जो आहे ना व्यवस्थित बसला पाहिजे इथे. आणि हे तुम्ही आता धार स्टिच याच्यावर मारून घ्या. हा जो कपडा आहे मागच्या साईडचा, तो आपण कटोऱ्याच्या साईडला दाबून घेऊन घ्या आणि त्याच्यावरून एक व्यवस्थित धार स्टिच मारून घेऊया. आणि हा कपडा आता आपल्याला मधातल्या साईडला दाबून घ्यायचा आणि याच्यावरून तुम्ही आता एक स्टिच मारून घ्या, पॉईंटची शिलाई. आधी जी मारली होती त्याला 10 स्टिच मारतात आणि याला म्हणतात तुम्ही पॉईंटची शिलाई म्हणतात. काही जण काय करतात, जेवढा कपडा उरला त्याला इथून जे आता शिलाई मारलेली आहे मी ते मारतात. नाहीतर काही जण काय करतात, तुरपाई करून घेतात. तुम्ही इथे तुरपाई बी करून घेऊ शकता आणि सरळ शिलाई पण मार्जिन मारून घेऊ शकता. आणि आता उरलेला जेवढा पण कपडा आहे तो आपण आता कट करून घेऊ. आता आपण दोन्ही पण एकमेकावर ठेवून आपण आता मार्जिन आपण आता ब्लाऊजचा जेवढा पण एक्स्ट्राचा भाग वर उरलेला आहे तुम्ही आता तेवढा भाग मी आता हे कट करून घेणार, जेणेकरून दोन्ही पण तुमच्या हुक आणि लूपच्या ज्या आहेत ते तुम्हाला व्यवस्थित एकमेकावर अशा ठेवून घ्यायच्या आहे आणि बरोबर त्यांचा आला की नाही लाईनला ते पाहून त्याच्यानंतर तेवढा जो उरलेला भाग आहे तो तुम्ही कट करून घ्यायचा. आता आपल्याला याला करायची आहे पायपिंग. सेम मागच्या साईडला जशी सांगितली ते तुम्ही तशीच सेम प्रोसेस आहे तशीच. जर का जे लूपच्या पट्ट्या आहे ते तिरप्या कट केल्या तर इथे जो गोल पायपिंग येते ती खूप चांगली येते आणि सरळ केला तरी बी चांगली येते. पण सगळेजण जे आहेत ते ओरेल पट्ट्या म्हणतात ना, तशा पट्ट्या यूज करतात. ओरे पट्ट्या म्हणजे तिरप्या पट्ट्या. तर तिरप्या पट्ट्या तुम्ही कट करून घेऊ शकता, सरळ पट्ट्या पण करून घेऊ शकता. तुमच्याकडे कपडा जास्त नसेल, तिरपा कपडा तुमच्याकडे जास्त अवेलेबल नसेल, तुम्ही सरळ पण कट करून घेऊ शकता. आणि याला जिथे पण गोल येतो तिथे तुम्ही थोडं याला कट करून घेऊ शकता. सांभाळून कट करा, नाही तर आपण जी शिलाई मार्जिन घेतली आहे तिथपर्यंत त्याच्या थोडं समोर पण जाऊन कट केलं तर आपल्याला पूर्ण आपली जी शिलाई आहे ती पूर्ण खराब होऊन जाईल आणि आपला ब्लाऊज बिघडण्याचे
मग आता पुन्हा आपल्याला ते पुन्हा पायपिंग काढून पुन्हा तेवढं कट करून दोन्ही साईड सेम करून, म्हणजे आपल्याला थोडासा गळा मोठा होण्याची शक्यता असते. आणि शोल्डर आपला जो रेडी शोल्डर आहे तो थोडासा कमी होऊ शकतो. मग हा रेडी शोल्डर कमी झाल्यानंतर आपण जे मागून जे पायपिंग आधीच केलेली आहे बॅक पार्टची ती पण आपल्याला पुन्हा खुलावं लागेल. नंतर हा जेवढा शोल्डर कमी झालेला समजा जेवढा शोल्डर कमी झाले तो पण आपल्याला मागचा पण कमी करावा लागेल, त्याच्यानंतर पायपिंग करावं लागेल. एवढं सारं करण्यापेक्षा तर तुम्ही व्यवस्थित तुम्ही जे करत आहात ते व्यवस्थित करा, व्यवस्थित लक्ष देऊन करा. मी हा साधा ब्लाऊज आहे तरी पण मी एवढ्या स्लो आरामशीर शिवत आहे. कशामुळे की थोडीशी पण गलती झाली तर पुन्हा तो प्रॉपर त्याला फिनिश तेवढं नीट करायलाच अजून वेळ लागतो. बघा तुम्ही कशी गोलपट्टी आलेली आहे आणि त्याचा गळ्याचा आकार पण तुम्हाला दिसतच असेल वरूनच. सेम साईडला आपण दुसरी पण पट्टी आता आपण दुसऱ्या साईडची पण पायपिंग करून घेऊया. जवळजवळ मला 2-1 वर्ष झालेले आहे. खूप सारे ब्लाऊज स्टिच करून झालेले आहे. तर मग हा एक टाईपचा आहे. असे बरेच टाईपचं जसं मला कस्टमर सांगतो नाही बुवा आम्हाला असा पाहिजे तसा पाहिजे, नाही आम्हाला आमचं जसं आहे कोण तसंच आम्हाला पाहिजे, फिटिंग आम्हाला तशी पाहिजे, एवढ्याच उंच वर आला पाहिजे गळा, तेवढ्याच उंच खाली गेला पाहिजे. तर सगळ्या गोष्टी जेव्हा कस्टमर सांगत असतो तर तेव्हा नीट लक्ष देऊन ऐकायच्या. तो काय म्हणतो ते आपल्या लक्ष नाही राहत असेल तर आपण एक नोटबुक करायची आणि त्या नोटबुकवर व्यवस्थित प्रॉपरली लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या पुन्हा त्या कस्टमरला विचारायची गरज नाही. आणि तुमच्याकडे पण असतं बा लिहून किंवा नाही तुम्ही असं सांगितलं होतं, त्यांच्यासमोरच तुम्ही जर का लिहून घेतलं तर त्यांना बी क्लिअर होते, आपल्याला पण क्लिअर होते. पुन्हा गोष्ट विचारायची, कन्फ्युजन व्हायची काहीच प्रॉब्लेम नाही होत. कधी आपण कस्टमरचे ब्लाऊज घेऊन घेतो आणि त्यांचा मोबाईल नंबरच नाही घेत. मोबाईल नंबर नाही घेतल्यामुळे मग नाही का आपल्याला जेव्हा आपल्याला स्टिचिंग करायची असते तेव्हा मग आपल्याला काही प्रश्न पडतात, मग त्याच्या प्रश्नाचं उत्तरच सापडत नाही. मग तो कस्टमर आपल्याकडे ब्लाऊज घ्यायला येतो मग तो ब्लाऊजच झाले नाही का. तर त्याच्या असं एवढे सारे प्रॉब्लेम फेस करण्यापेक्षा तुम्ही त्यांचा जेव्हा कस्टमर येतात तेव्हा त्यांना बरोबर बसवा, त्यांच्याशी बोला आणि व्यवस्थित त्यांना काय नीड आहे त्यांची ब्लाऊजची ते विचारून घ्या. छोटा ब्लाऊज असो किती म्हणजे साधा ब्लाऊज असो अस्त्याचा असो कसा पण असो, पण तुम्ही प्रत्येक ब्लाऊजात तेवढंच इम्पॉर्टन्स द्या. कारण की तुम्ही जर का तुमच्या कामाला इम्पॉर्टन्स द्याल ना तर ते तुमचं काम एकदम परफेक्ट होईल याची गॅरंटी मी देते. तुम्ही एकदम व्यवस्थित मनपूर्वक लावून काम केलं ना तर तुम्ही पण चांगले ब्लाऊज शिवू शकता. आणि समोर या फील्डमध्ये तुम्ही जेवढं तुम्हाला समोर जायचं आहे तेवढं तुम्ही समोर जाऊ शकता. या फील्डमध्ये पण भरपूर पैसा, पण तेवढी तुम्हाला स्किल असली पाहिजे, तुमच्यामुळे तेवढा टॅलेंट असला पाहिजे तरच तुम्ही हे सर्व काही मिळवू शकता. तर अशा करून आपली दुसरी पण जे पायपिंग झालेली आहे दुसऱ्या साईडची पण पायपिंग आपण कंप्लीट करून घ्यायची. सेम आपण जशी पहिल्या याला केली तशी पण आम्ही या सेकंड याला पण कंप्लीट करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता त्याला मी ना प्रेस केलं, तुमच्यासमोरच आहे. प्रेस ना केलं तरी पण त्याची जेवढी गोल पायपिंग यायला पाहिजे तेवढी गोल आलेली आहे. तुम्हाला दिसत नसतो तुम्ही झूम करून बघा. आता आपण याला मार्किंग करून घेणार आहोत. या साईडला आपण हुक पट्ट्या करणार आहोत. तर हे असं 3 याचे फोल्ड्स पहिल्यांदा फोल्ड करा आणि मग दुसऱ्यांदा फोल्ड करा, जेणेकरून मग तुम्हाला 5 अशा मार्किंग मिळतील. तिथं तुम्ही त्याच्यावर आता आपण इथे घर करून घेणार आहोत. तुम्हाला घर कसे करायचे माहीत नसेल तर त्याचा मी पण माझ्या पहिल्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकलेला आहे, पण आता त्याची ईमेल आय डी तर माझ्याकडे नाही आहे, तर मी तोच व्हिडिओ ह्या चॅनलवर अपलोड करून देईल. अशा V आकाराच्या तुम्ही याच्यात घर बनवून घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला तुमचे जे हुक आहेत ते अटकावं लागतं. म्हणजे तो अटकवण्यासाठी आपल्याला आता घर बनवणार आहोत. 5 आता आपण इथे घर बनवून घेतलेलं आहे हुकांसाठी. मी इथून मिडलमध्ये याच्यासाठी शिलाई मारून घेतलेली आहे. म्हणजे मी आता दार शिलाई मारलेली आहे साईडला इकडे लावताना.
तर ती मी नंतर नाही का उकळून घेते, ज्याच्यामुळे तो तुमचा हुकची जी पट्टी आहे त्याच्यात बरोबर व्यवस्थित बसली पाहिजे. आता याची राहिलेल्या पार्टची आपण जी स्टिचिंग आहे ती पुढच्या भागात पाहू.